इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील गणेश नगर परिसरात जाधव सायझिंग उद्योगाकडून कोणतीही प्रक्रिया न करता दूषित सांडपाणी उघड्या गटारामध्ये सोडले जात असल्याची तक्रार नगरसेविका सौ सरिता भाऊसाहेब आवळे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे। या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून तातडीने पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। नगरसेविका आवळे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जाधव सायझिंग उद्योगातून सोडण्यात येणारे दूषित सांडपाणी उघड्या गटारातून परिसरात वाहत आहे। या पाण्यामुळे रस्ते व घरांसमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। तसेच सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांची उत्पत्ती वाढत आहे। परिणामी नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे। सांडपाणी रस्त्यावर साचल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असून परिसरातील पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने सदर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित उद्योगाची पाहणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तसेच लागू असलेल्या पर्यावरण विषयक नियमानुसार संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी। दूषित पाणी तातडीने सोडणे बंद करून त्याची योग्य पद्धतीने प्रक्रिया करण्याबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत अशी मागणी नगरसेविका आवळे यांनी केली आहे। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा।